नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या डेली स्टडी टाईम चॅनेलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर यांच्यावर भाषण. नमस्कार, मी इथे तुमचे नाव लिहा. मी इयत्ता 5वीत शिकत आहे. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे मित्रमैत्रिणी, आज मी तुम्हाला आषाढी एकादशीचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर यांचा जीवन परिचय करून देणार आहे. तरी तुम्ही शांत राहून मला सहकार्य करावे अशी नम्र विनंती. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे बसाय दानही. अखिल विश्वाच्या कल्याणाची कामना करणारे संत ज्ञानेश्वर महाराष्ट्रात जन्माला आले हे मराठी माणसाचे केवढे थोर भाग्य. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत मानले जाते. अवघ्या 21व्या वर्षाच्या आयुष्यात अखिल विश्वाला सुखद मार्ग दाखवणारे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर यांचे मूळ नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांचा जन्म 22 ऑगस्ट 1275 रोजी पैठणजवळील आपेगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई आणि वडिलांचे नाव विठ्ठलपंत. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीला म्हणजेच रुक्मिणीबाईंना न विचारता संन्यास घेतला होता, म्हणून त्यांच्या गुरूंनी त्यांना पुन्हा संसार करण्याची आज्ञा दिली. संसारात पडल्यावर त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी 4 अपत्ये झाली. संन्यास घेऊन संसारात आले म्हणून समाज त्यांची हेटाळणी करू लागले. त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या मातापित्यांनी आत्महत्या केली. परंतु मागे उरलेल्या 4 मुलांनाही लोक संन्यासाची मुले म्हणून चिडवू लागले. म्हणून ही मुले पैठण येथे राहू लागली. तेथे ज्ञानेश्वरांची विद्वत्ता पाहून तिथले लोक खूप आश्चर्यचकित झाले. संत निवृत्तीनाथ हे थोरले बंधूच ज्ञानेश्वरांचे गुरु होते. त्यांनी ज्ञानेश्वरांना आज्ञा केली की तुम्ही मराठीमध्ये गीतेवर एक अभंग लिहा. त्यानुसार ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. तसेच ज्ञानेश्वरांनी पुष्कळ अभंग भारुडेही लिहिली. त्यांची पंढरीच्या विठ्ठलावर नितांत भक्ती होती. आजही पंढरीचे वारकरी ज्ञानोबा तुकाराम असा गजर करीत पंढरीची वारी करतात. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद हे वदवून घेतले होते. ज्यावेळी लोकांनी त्यांना वाळीत टाकले त्यावेळी भाकरी बनवण्यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीचा तवा केला. त्यावर मुक्ताईने भाकरी भाजली. तसेच चालत्या भिंतीवर स्वार होऊन एका योग्याला नम्र बनवण्याची त्यांची क्षमता यासारख्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. अशा या संत ज्ञानेश्वर यांनी अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. असे आपले संत ज्ञानेश्वर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.